नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आज आपल्या देशात काय सगळीकडेच मनुष्य प्रजातीमध्येच घटस्फोट हा प्रकार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. न्यायालयात कौटुंबिक न्यायालय वेगळं असतं, त्या ठिकाणी घटस्फोटाचे प्रकरणं हाताळली जातात. घटस्फोटाच्या प्रक्रियेमध्ये त्यातली एक उपप्रक्रिया जी अत्यंत महत्वाची असते ती म्हणजे पोटगी. पोटगी म्हणजे पती त्याने महिन्याला पत्नीला आणि पत्नी जर मुलांचा सांभाळ करणार असेल तर त्या मुलांच्या संगोपनासाठी एक कोर्टाने ठरवून दिलेली रक्कम महिन्याला त्या पत्नीला देणे, त्या पोटगी किंवा मेंटेनन्स असं सुद्धा म्हटलं जातं. पोटगी पोटी एक ठराविक रक्कम सुद्धा घेतली जाते, मेंटेनन्स पोटी मंथली एक रक्कम द्यावी लागते. सध्या एक प्रकरण चर्चेत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय महत्वपूर्ण निकाल याच घटस्फोट आणि पोटगी प्रकरणामध्ये दिलेला आहे. एक महिला, तिचं आधी एक लग्न झालेलं होतं. पतीसोबत मतभेद असल्यामुळे तिने दुसरं लग्न केलं. पण दुसरं लग्न करतेवेळी तिने पहिल्या पतीला घटस्फोट दिलेला नव्हता. कायदेशीर आणि कागदोपत्री तिचं पहिलं लग्न अस्तित्वात होतं. तिने दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्यानंतर तिचं दुसऱ्या पतीसोबत सुद्धा मतभेद निर्माण झाले, वाद होऊ लागले. हे वाद होत असल्यामुळे तिने दुसऱ्याही पतीकडनं घटस्फोट घ्यायचं ठरवलं होतं. पहिल्या पतीसोबत तिने कायदेशीर घटस्फोट घेतलेला नव्हता. ही बाब लपवून तिने दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न केल्यानंतर दुसऱ्या पतीपासनं घटस्फोट घेण्यासाठी ती न्यायालयात गेली, कौटुंबिक न्यायालयात गेली. तिथे घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज. दोघांचा घटस्फोटही झाला आणि कौटुंबिक न्यायालयाने पतीला तिला मंथली मेंटेनन्स देण्याचं सांगितलं. पण हा त्या दुसऱ्या पतीला स्वतःवरती झालेला अन्याय वाटला. त्याने स्पष्ट नकार दिला आणि याबाबत मुंबई उच्च न्यायालयात त्याने अपील दाखल केलं. मुंबई उच्च न्यायालयात खटला चालला. पहिल्या पत्नीबाबत तिने लपवून ठेवलं होतं आणि त्याच्यापासून घटस्फोट न घेता सुद्धा हिने माझ्याशी लग्न केलं, माझी फसवणूक केली, मी हिला पोटगी देणार नाही असं त्याने उच्च न्यायालयात सांगितलं. आणि उच्च न्यायालयाने अलीकडेच एक अतिशय महत्वाचा, अगदी माइलस्टोन ठरेल आणि सर्वांना कायद्याची व्यवस्थित माहिती करून देईल असा निकाल दिलेला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद साठे यांनी एक निकाल दिला ह्या बाबतीत. त्या निकालात त्यांनी अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे, पहिलं लग्न कायदेशीररित्या अस्तित्वात असल्यानंतर सुद्धा दुसरं लग्न करणं हेच मुळात चुकीचं आहे. दुसऱ्या पतीपासनं घटस्फोट घेतल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडे पोटगी मागण्याचा कुठलाही अधिकार नाही. यावरती मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट करताना म्हटलेलं आहे की तुमचं हे दुसरं लग्नच मुळात अस्तित्वात नाहीये. जी गोष्ट अस्तित्वातच नाहीये त्या लग्नाच्या बाबतीत तुम्ही कुठलाही दावा करू शकत नाही. त्यामुळे पोटगी देण्याचा प्रश्नच येत नाही. कारण तुमचं पहिलं लग्न अस्तित्वात आहे. तुम्ही कायदेशीररित्या अजून तुमच्या पहिल्या पतीच्याच पत्नी आहात. त्यामुळे हे दुसरं लग्न कायदेशीररित्या रेकग्नाइजच केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे यांच्याकडनं, दुसऱ्या पतीकडनं पोटगी मागण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. लग्न जर कायदेशीर असेल, कायदेशीररित्या आयडेंटिफाईड असेल, कायदेशीर कागदोपत्री बसत असेल तर नक्कीच पत्नीला पोटगी, मेंटेनन्स मागण्याचा कायदेशीर अधिकार आहे. पण जे लग्नच कायदा रेकग्नाइज करत नाही त्या लग्नात पोटगीची डिमांड होऊ शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं. आणि कौटुंबिक न्यायालयाने दिलेला पोटगी आणि मेंटेनन्सचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. या निर्णयामुळे त्या दुसऱ्या पतीला आनंद झाला असेल, रिलीफ वाटत असेल, रिलॅक्स सुद्धा वाटत असेल, पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्यासाठी दोषी असणं महत्वाचं असतं. मुळात या महिलेवरतीच केस दाखल होऊ शकते की तिने पहिलं लग्न लपवून दुसऱ्या पतीसोबत लग्न केलं आणि नंतर पोटगीची सुद्धा मागणी केली.
पण सध्या तरी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाची सर्वत्र चर्चा होत आहे. कायदा कोणावरही अन्याय होऊ देत नाही, हेच या निकालातनं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. मित्रांनो, या सर्व प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.